घोडा नव्हता. अर्जुनाने दोन्ही सैन्यामध्ये आपला रथ उभा करण्यास सांगितलं. त्यामुळे त्याने दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा केला. जर दोन्ही सैन्याच्या मध्यभागी जर रथ उभा असेल, तो दोन्ही आपापसात गोष्टी करीत असतील, तर महायुद्ध कसे आरंभ होईल? म्हणून दोन्ही सैन्याची शांततेने उभी होती. गीतोत्सव पूर्ण झाल्यावर युधिष्ठिराने निशस्त्र होऊन कौरव सेनेत गेले. त्याच्याबरोबर भीम, अर्जुन, नकुल, सहदेव आणि भगवान श्रीकृष्ण देखील होते. कौरव सेनेत जाऊन भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य इत्यादींना भेटले व त्याचे बोलणे देखील केलं. मग इथून परतण्याच्या वेळी युधिष्ठिराने घोषणा केली की सर्व कौरव सेना मरणार आहे. कोणाला जिवंत राहण्याची इच्छा असल्यास आमच्या बाजूस येऊ शकतो. युधिष्ठिराची घोषणा ऐकून दुर्योधनाचा भाऊ युत्सावा नगरा वाजवीत पांडव सेनेत सामील झाला. त्यानंतर युद्धाला सुरुवात झाली. यावरूनही हेच सिद्ध होते की हितोपदेश करण्यास पुरेसा वेळ होता. प्रश्न: भगवंतांनी गीता गद्यात्मक सांगितली की पद्यात्मक? त्यावेळी ही ती जी भाषा प्रचलित होती त्याचा भाषेत अर्जुनाने प्रश्न विचारला, तर भगवंतांनी त्याच भाषेत उत्तर दिली. वास्तविक तेथे जिज्ञासूपूर्वासाठी तीव्र व्याकुलता असते. तेथे श्रोता आणि वक्ता याची भाषेकडे जात नाही, उलट त्याचे ध्यान भावाकडे जास्त असते. बोलताना व्यक्तीला इत्यादी प्रमाणे आठवले तर आपण प्रमाणे ज्या भाषेत असलेल्या त्याच भाषेत उद्धृत केले जाते. अशा प्रकारे भगवंतांनी अर्जुनाला गद्यात उपदेश दिला किंवा त्याप्रमाणे रूप त्याची श्रुती सांगितल्या, त्या दशाच्या तशा पद्यात सांगितल्या. यथा यज्ञक्षरा वेदवोदो वेदन्ते 8:11 इत्यादी तात्पर्य असे की भगवंतांनी उपदेश उभयात्मक अर्थात गद्यात्मक दोन्ही प्रकारे दिला. गद्यात्मक उपदेश व्यासानंतर श्लोकबद्ध केला. प्रश्न: वेदव्यासांकडून श्लोकबद्ध केलेली गीता भगवंतांनी वाणी कशी झाली? वेदव्यासांची कृती जशी विलक्षण आहे की जेथे वक्ता जसा बोलतो तसेच ती भाषा ती वापरतात. उदाहरणार्थ भागवतात ब्रह्मदेवाच्या गवळ्याच्या मुलांची गोपींच्या आणि भगवंताच्या वचनाकडे पाहिलं तर असे दिसून येईल की ब्रह्मदेवाची वचने निराळ्या तऱ्हेची, तर गवळी मुलांची वचने ग्रामीण भाषेत असलेली, गोपीची वचने स्त्रीसुलभ, तर भगवंताची वचने त्याच्या शोभतील तशी अशी. त्याचप्रमाणे वेदव्यासांनी गीतेत भगवंताच्या वाणीला देखील श्लोकाचे रूप दिले आहे. म्हणून गीता भगवंताच्या वाणी आहे यात बिलकुल संशय नाही. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भगवद्गीता एक वेगळ्या प्रश्नोत्तराच्या रूपात माझ्याकडे वाचण्यासाठी आले, तुमच्याकडे पोचावी हा मूळ उद्देश आहे. तुम्हाला काही बोलायला वाटत असेल जरूर आधीमध्ये बोला, आपण बोलणं चालू राहील. संवाद हा होणं गरजेचं आहे. फक्त इंग्लिश आणि मराठीत मला समजेल, कारण का दुसऱ्या भाषेत मला स्वतःला मराठी सोडून दुसऱ्या भाषेबद्दल कळायला इंग्लिश थोडीशी बरी पडते. इतर भाषा आमच्याकडे नाहीत. हिंदी, मराठी, इंग्लिश सोडून मी दुसरी कुठल्या भाषा वाचण्यास थोडासा असमर्थ आहे आणि स्पष्ट असमर्थ आहे तर आहे. त्यामुळे त्याच भाषेत आपण बोललात ट्रान्सलेट करून तर फार भाषेत का मला हे सतत जाणवतं आहे. माझे व्हिडिओ या संस्थेकडनं जगाच्या बऱ्याच कोपऱ्यात जातो आहे आणि तिथून कधीकधी लोक त्यांच्या भाषेत बोलतात आणि मला त्याच्याशी संपर्क करणं फार कठीण जातं. तर मी जाऊ दे, व्हिडिओ बघा, तुमच्या पद्धतीने मी ऐका, पण जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारत असतील ना तेव्हा जमलं तर ट्रान्सलेट करून त्या भाषेत बोललात. मग मराठी वापरा, तुम्हाला इंग्लिश नाही वापरायचं मराठीत वापरा, तुमच्या भाषेतनं ट्रान्सलेट करून मराठीत वापरा, म्हणजे माझ्या भाषेत मला कळेल. तुम्ही भाषा लिहिले होत नाही, ट्रान्सलेट केलं होतं. फक्त गीतेनुसार कर्मयोग ज्ञानयोग साधन आहे की स्वतंत्र आहे? गीतेने कर्मयोगाचं ज्ञानयोगाचे साधन सांगितलं आहे आणि स्वतंत्र देखील म्हटले आहे. जसे कर्मयोग वाचून ज्ञानयोगाची प्राप्ती फार कष्टाने होते. ज्याने कर्मयोगाद्वारे आपले अंतःकरण शुद्ध केले नाही तर ते आपल्या हृदयात असलेल्या परमात्म्यास जाणू शकत नाही. 15:11 जिथे भगवंताने कर्मयोगास ज्ञानाचे साधन मानले आहे. ज्ञानयोग आणि कर्मयोग हे दोन्ही परमात्म्याची प्राप्ती करता समकक्ष आहे. कर्मयोगाद्वारे मनुष्य आपल्यामध्ये स्थित असलेल्या परमात्म्याचे अनुभव घेऊ शकतो. 13:24 येथे कर्मयोगास भगवंताने स्वतंत्र दाखवले आहे. अर्थात कर्मयोग ज्ञानयोगाचे साधनही बनतो आणि स्वतंत्ररित्या देखील कल्याण करतो. आपल्याला जेवढा होईल तेवढा प्रयत्न करा.